रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. आणि त्याऐवजी त्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव द्या. डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अंगार उभा राहिला, हाताच्या नसा त्या ठिकाणी फुरफुरल्या, कणाकणात मनामनामध्ये अंतकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. तळपायाची आग त्या ठिकाणी मस्तकाला गेली आणि भाऊराव त्या ठिकाणी उद्गरले, अरे एक वेळ स्वतःच्या वडिलाचं नाव बदलायला तयार होईल, पण ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. ही शिवाजी राजांची अभिमानाची आणि स्वाभिमानाची लाट त्यांच्या अंतकरणामध्ये होती. कुठलंही कार्य घडायचं असेल तर प्रेरणा लागते. ती प्रेरणा त्या असणाऱ्या कर्मवीरांच्या अंतकरणामध्ये होती. मग आपण ती प्रेरणा घेतली पाहिजे, कारण आपण त्या संस्थेमध्ये शिकतोय. ज्या महात्म्यानं हे सगळं सुरू केलं, इवलेश रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. आज त्या ठिकाणी हजारो त्या ठिकाणी संस्था, हजारो त्या ठिकाणी शाळा उभ्या राहिल्या. मुळातच संस्थांचे जनक जर म्हटलं ना तर कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणावं लागेल, कारण ही पहिली महाराष्ट्रातील अशी संस्था. या संस्थेनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. या संस्थेमध्ये शिकून अनेक लोकांनी त्या ठिकाणी स्वतःची अशी विद्यापीठं त्या ठिकाणी निर्माण केली. मग त्यामध्ये असणारं भारतीय विद्यापीठ असेल, ते भारतीय विद्यापीठाचे जे असणारे जनक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी याच रयतमध्ये त्या ठिकाणी शिकलेले आहेत. याचाच अर्थ असा आहे की कर्मवीरांनी महाराष्ट्र घडवला. वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक संस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्या ना, त्या सगळ्या संस्थेचे जनक जर कोण असतील तर ते कर्मवीर आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी नांगराचा प्रचार करणारे कर्मवीर. तो नांगर विकल्या गेल्यानंतर पुन्हा बहादूर नांगर आला, तो बहादूर नांगराचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी केला. काचेच्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं, म्हणजे पडेल ते काम त्या ठिकाणी केलं. परंतु या सगळ्या कामामध्ये त्यांना साथ जर कुणी दिली असेल तर त्यांच्या पत्नीनं म्हणजे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, तिनं त्या ठिकाणी साथ दिली. या साथीनं हा वटवृक्ष त्या ठिकाणी बहरत गेला. आणि पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी बोर्डिंगमधल्या मुलांना खाण्यासाठी काहीच नव्हतं, त्यावेळी स्वतःच्या सौभाग्याचं लेणं, गळ्यातलं मंगळसूत्र सोनाराच्या ठिकाणी गहाण ठेवून जिनं त्या ठिकाणी मुलांना घडवण्याचं काम केलं, ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आहे. म्हणजे तेवढीच ताकदीची साथ त्या ठिकाणी दिली. काय योगायोग आहे बघा. जिनं पाठीला आपला मुलगा बांधून लढाई केली, तिचं नाव झाशीची राणी. प्लेग झालेल्या मुलाला आपल्या पोटाशी कवटाळून तरीही शिक्षणाचा वारसा समाजाला देणारी ती सावित्रीबाई. हे आई, दीनदुबळ्यांचं राज्य, शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एखादा पुत्र दे की त्याचे पोवाडे युगायुगापर्यंत गायले गेले पाहिजेत, असं म्हणणारी जिजाबाई. आणि आपल्या पोरांना खायला नाही म्हणून मी त्या ठिकाणी मला आनंद होणार नाही, तर माझ्या गळ्यातलं लकाकणारं सोनं मी देऊन टाकते, कारण या लकाकणाऱ्या सोन्यापेक्षा पुढे हे चकाकणारं सोनं मला फार वाटतं, आनंदी वाटतं. म्हणून ही पोरं उभी करण्यासाठी त्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांनी त्याग केला. या सगळ्या त्यागाच्या मूर्तीत हा त्याग पाहिल्यावरती अंगावरती सरकन काटा उभा राहतो. एवढा त्याग की स्वतःसाठी जगणंच नाही, हे जगणं ते रयतेसाठी, बहुजन समाजासाठी, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. एकदा एका नोकरीचा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी सुरू होता आणि नोकरीचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत त्या ठिकाणी सुरू होती. मुलाखत त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, तो अधिकारी त्या ठिकाणी घेतो आहे, पण तुमच्या पाठीचा कणा जरा थोडा ताट पाहिजे. आपण सगळे विद्यार्थी आहोत ना, पाठीचा कणा ताट पाहिजे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, हे खऱ्या अर्थानं रयतचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मगाशी सरांनी सांगितलं की स्वतःच त्या ठिकाणी समूह गीत करतात, समूह त्या ठिकाणी वाद्य वाजवतात. हे खऱ्या अर्थानं स्वावलंबाचं शिक्षण आहे.
विद्यार्थ्याच्या हाताला रेषा किती याच्यापेक्षा त्याच्या हाताला गट्टा किती हे महत्त्वाचं आहे. कारण ह्या हातानं जोपर्यंत आम्ही काही काम करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कामाची कष्टाची सवय त्या ठिकाणी लागणार नाही. आणि म्हणून आपल्या त्या असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वावलंबी शिक्षणाचं ब्रीद त्या ठिकाणी जपलं आणि अर्न आणि लर्न म्हणजे कमवा आणि शिका असं त्या ठिकाणी ब्रीद वाक्य, पहिलं घोषवाक्य म्हणजे खऱ्या अर्थानं हे ब्रीद वाक्य या असणाऱ्या संस्थेनं त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी स्वीकारलं. स्वावलंबी शिक्षण हे ब्रीद वाक्य आहे, परंतु त्याच्यामध्ये ही योजना त्या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतः कष्टकरी, ज्यांचे मायबाप कष्टकरी आहेत, जी मुलं शाळेमध्ये येऊ शकत नाही ती मुलं मोकळ्या वेळामध्ये त्या ठिकाणी काम करतील, मिळालेल्या पैशातून त्या ठिकाणी शिक्षण घेतील. म्हणून आधी कमावता कमावता शिक्षण व्हायचं. आता हल्ली बदललंय, आता आपण शिक्षण घेतो आणि मग कमवतो, पण परत त्या ठिकाणी जिथून घेतलं तिथं देतो की नाही हा मात्र खऱ्या अर्थानं प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं कर्मवीरांची योजना म्हणजे दूरदृष्टीची योजना होती की महाराष्ट्र सगळा बहुजन समाजाचा 18 पगड जातीचा स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींनी. आणि साळी कोळी माळी असतील किंवा सगळ्या प्रकारचे जमाती असतील, या सगळ्या पोरांना एका छताखाली आणण्याचं आणि समतेचं खऱ्या अर्थानं स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थानं साकार केलं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. अनेक समाज सुधारक झाले राजाराम मोहन रायांपासून की त्यांना वाटत होतं की सामाजिक समता यावी. आंबेडकरांना वाटत होतं सामाजिक समता त्या ठिकाणी निर्माण व्हावी. शाहू महाराजांना वाटत होतं सामाजिक समता निर्माण व्हावी. त्याचप्रमाणे महात्मा फुलेंना वाटत होतं की सामाजिक समता निर्माण व्हावी. पण ही सामाजिक समता केव्हा निर्माण होईल, जेव्हा एकाच छताखाली असंख्य जातीपाती पंथ यातल्या सगळ्या धर्मियांची मुलं जेव्हा एकाच उद्देशाने शिकतील तेव्हाच त्या ठिकाणी ती विषमता नष्ट होईल. हे काम खऱ्या अर्थानं कर्मवीरांनी केलं आणि एकाच छताखाली सगळी माणसं त्या ठिकाणी सगळी वेगवेगळ्या धर्मांची, जातीची, पंथाची मुलं एकत्र आणली आणि त्या माध्यमातून ही रयत उभी राहिली. म्हणून कर्मवीरांचा विचार आहे माणूस कोणत्या जातीत, माणूस कोणत्या पंथात, माणूस कोणत्या धर्मात जन्माला आलाय हे अजिबात महत्वाचं नाही. माणूस महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय हे महत्वाचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपण कुठपर्यंत होतो? मुलाखतीपर्यंत होतो. आहे ना, तुम्ही जागे आहेत ना? मुलाखत घ्यायचं ठरलं होतं आणि मग मुलाखत घेण्यासाठी त्या ठिकाणी ते अधिकारी आले आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या मुलाची नोकरीसाठी निवड करणार होते. नोकरीसाठी निवड करायचं ठरलेलं होतं. त्याला अनेक प्रश्न विचारले आणि शेवटचा प्रश्न त्या मुलाला त्या ठिकाणी विचारला की या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुमची नोकरी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि उद्यापासून तुम्ही नोकरीला कामावरती त्या ठिकाणी हजर राहायचं. शेवटचा प्रश्न विचारला होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटलांची उंची किती? 5 फूट सांगायची का 6 फूट सांगायची का 5.5 फूट सांगायची? त्या मुलाला त्या ठिकाणी प्रश्न पडला. शेवटचा प्रश्न आहे, तो प्रश्नाचं उत्तर दिलं की काय मिळणार आहे? नोकरी मिळणार आहे. प्रश्न तसा जटिल होता की कर्मवीर भाऊराव पाटलांची उंची किती? त्या मुलानं त्या ठिकाणी हात जोडले त्या साहेबांना सांगितलं, साहेब कर्मवीर भाऊराव पाटलांची उंची नक्की किती आहे हे मला सांगता येणार नाही, पण ज्या माणसानं या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ हजारो शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि मातीतल्या असणाऱ्या पोरांना आकाशापर्यंत नेलं, त्या माणसाची उंची मोजायची कशी असं म्हणत त्या ठिकाणी त्या साहेबांना सांगितलं. आभाळा एवढ्या माणसाची उंची आम्ही सांगू शकत नाही. तेव्हा त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पटलं आणि अधिकाऱ्याच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, अरे मी ज्या ठिकाणी शिकलो ती संस्था सुद्धा रयत शिक्षण संस्था आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खऱ्या अर्थानं ज्याची उंची आकाशा एवढी असते ना, अशा माणसांची उंची ही कधीच शरीराच्या रूपानं मोजता येत नाही, ते विचारांच्या रूपानं त्या ठिकाणी मोजावी लागते. कर्मवीर भाऊराव पाटील लहानपणापासून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून प्रामाणिक असणारं व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून त्या ठिकाणी निर्व्यसनी असणारं व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून एक चांगल्याची संगत असणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून संगतीचा फार परिणाम होतो. बाजारामध्ये उंदीर मारायच्या औषधाच्या शेजारी एक जण गुलाबजामचं पातेलं घेऊन बसला. याचं औषध उंदीर मारण्याचं आहे, याचं गुलाबजाम विकण्याचं आहे. म्हणजे याला गुलाबजाम लोकांना विकायचे आणि याला या ठिकाणी उंदीर मारण्याचं औषध विकायचं. मग त्यानं जाहिरात सुरू केली की गुलाबजाम गोड आहेत, खाऊन पहा, टेस्ट घेऊन पहा, घरी घेऊन जा. गुलाबजामच्या शेजारी कोण बसलाय? उंदीर मारण्याचं औषध. तो म्हटला घरी गेलं का मरत आहे, खाल्लं का जाते, खाल्लं का मरत आहे. हा म्हणायचा खाऊन पहा, टेस्ट घेऊन पहा. हा म्हटला टेस्ट गेलं का जाते.
असं करता करता 5 वाजले पण एकही गुलाबजाम गेला नाही. कुणाचा परिणाम? संगतीचा परिणाम. 5 वाजले तरी चांगला माल तसाच पडून राहिला. याचाच अर्थ असा आहे, संगतीनं कधी कधी चांगला माल सुद्धा नासून जातो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नाही कुणाची संगत मिळाली तर विचारांची संगत, पुस्तकाची संगत, शाळेची संगत, शाळेच्या मैदानाची संगत आणि शाळेच्या लायब्ररीची संगत जर असेल तर तो विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विद्यार्थी घडवण्यासाठी ही प्रेरणा गरजेची आहे. कर्मवीरांचं तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत होतं, परंतु हे साध्या सोप्या भाषेमध्ये जे कार्य होतं ना ते असामान्य होतं. ज्याची उंची मोजता येत नाही असं असामान्य कार्य त्या महात्म्यानं केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं रयतमध्ये शिकलेला विद्यार्थी हा माणूस म्हणून बाहेर पडतो. काय म्हणून बाहेर पडतो? माणूस म्हणून त्या ठिकाणी बाहेर पडतो. ही जेवढी रयत विस्तारली ना वटवृक्षासारखी, जितका तिचा विस्तार होईल तरीही त्या ठिकाणी वडाचं झाड त्याच्या पारंब्या जमिनीवरती येतात. त्याचं एकमेव कारण, माझा विस्तार जरी किती झालेला असला, मी कितीही त्या ठिकाणी मोठा झालेला असलो तरी माझे पाय मात्र जमिनीवरती आहेत, माझी नाळ जमिनीशी जोडलेली आहे. कारण मी या मातीतून उगवलो, याच मातीत मोठं झालो आणि शेवटी पुन्हा याच मातीत जाणार आहे. याचं भान निर्माण करण्यासाठी हा बोधवृक्ष खऱ्या अर्थानं त्या वृक्षाला तुम्हाला आम्हाला सांगतो की हा प्रदीर्घ आयुष्याचा वृक्ष आहे. या वृक्षाला मरण नाही असं शास्त्रामध्ये म्हणतात. म्हणून कदाचित कर्मवीरांनी त्या असणारं वडाचं झाड, हे असणारा वृक्ष जो आहे तो खऱ्या अर्थानं या संस्थेला खऱ्या अर्थानं चिन्ह म्हणून देण्याचं काम केलं. की शास्त्रामध्ये त्याला देववृक्ष म्हणतात. या वृक्षाला त्या ठिकाणी मरण नाही असं म्हणतात. हा अजय आणि अमर असणारा वृक्ष आहे असं म्हणतात. आणि म्हणून कदाचित इतर कुठल्याही संस्थेला कुठल्या प्रकारची बोधचिन्ह आहेत मला माहिती नाही, परंतु पर्यावरण रक्षण करणारा बोधचिन्ह असं एकमेव जर कोणते असेल तर ते म्हणजे खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला, ते म्हणजे रयत शिक्षण संस्थेला आहे. हे मात्र अवलक्षून सांगावं लागेल. म्हणजे एका बाजूनं बघा, पर्यावरणाचं पण रक्षण झालं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. पर्यावरण टिकलं तर आपण त्या ठिकाणी टिकतो. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुआयामी विचारसरणी त्यांची होती. शिक्षणाच्या दिशेनं जाणारा त्यांचा प्रवाह. त्यांना आंबेडकर भेटले, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांची त्या ठिकाणी भेट झाली. त्याचप्रमाणे एक वेळ आपल्या घरातले भांडे इका असं कीर्तनातून प्रबोधन करणारे गाडगे बाबा भेटले. आणि गाडगे बाबा भेटले आणि गाडगे बाबांच्या मुखातील उद्गार आहे, हा दाढीवाला माणूस जर मला आधी भेटला असताना तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षण अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवलं असतं. असे उद्गार त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निघाले. याचाच अर्थ एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस त्या असणाऱ्या माणसाच्या शिक्षण संस्थेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही शिकताय, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? हे खऱ्या अर्थानं भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून या संस्थेनं माणसं निर्माण केली. कर्मवीरांचा विचार माणूस निर्माण करणार आहे. आज माणूस राहिला नाही, याहीपेक्षा त्या ठिकाणी प्राणी माणसाकडे वळायला लागले. पण आपण मात्र प्राण्यांकडे वळायला लागलो, अशी परिस्थिती निर्माण झाली. परवा रस्त्यानं जाताना एक तांदळाचा ट्रक चालला होता. तांदळाचा ट्रक घाटाला लागला आणि योगायोगानं त्यातल्या 4 गोण्या खाली पडल्या. खाली पडल्यानंतर ड्रायव्हरला माहीतच नाही, ड्रायव्हर निघून गेला. 4 तांदळाच्या गोण्या रस्त्यावरती पडल्या, तांदूळ रस्त्यावरती सांडला. थोड्या वेळानं तिथं काही मुंग्या आल्या. मुंग्यांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलेला आहे. मुंग्यांनी त्यातले 4-2 कण खाल्ले आणि त्या मुंग्या त्या ठिकाणी निघून गेल्या. थोड्या वेळानं त्या ठिकाणी काही चिमण्या आल्या. चिमण्यांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलेला आहे. आपल्या चोचीत जेवढं धान्य बसेल तेवढं त्या चिमण्यांनी घेतलं. चिमण्या भुरकन उडून गेल्या, तरी सुद्धा उरलेला तांदूळ तसाच पडू नये. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी 4 गाया आल्या. गायांनी पाहिलं तांदूळ रस्त्यावरती पडलाय. गायांनी त्यातले 4-2 घास खाल्ले आणि त्या गाया निघून गेल्या. उरलेला तांदूळ रस्त्यावरती तसाच पडू नये. याचा अर्थ त्यांनी परत पाठीमागं वळून पाहिलं नाही किंवा उद्याची चिंता अजिबात केली नाही. चिमण्या आल्या निघून गेल्या, गाया आल्या निघून गेल्या, मुंग्या आल्या निघून गेल्या. तुम्ही ऐकता नाही ना जागेवर? सगळं निघून गेलं तरी पण तांदूळ रस्त्यावरती आहे तसाच पडू नये. पण त्याच्यानंतर तिथं 4 माणसं आली. आता तांदूळ राहील का? 4 माणसं आली, आता तांदूळ राहणार नाही. त्या 4 माणसांनी तो सगळा तांदूळ भरून घेतला आणि परत वरून म्हणले, तो ट्रक कोणत्या दिशेने गेला तेवढं सांगा, म्हणजे पुढे जर पडलेला असेल तर तिथं जायला. याचा अर्थ माणसाचा विचार प्राण्याकडं आणि प्राण्यांचा विचार माणसाकडे वाढत चाललाय. कर्मवीरांनी माणसाला माणूस घडवण्याचं काम केलं आणि त्याला स्वावलंबाचं शिक्षण दिलं. त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा भरली की त्याला सांगितलं की जोपर्यंत तू तुझ्या हातानं काम करत नाही
तोपर्यंत तुला जीवनाचा अर्थ कळणार नाही, तुला गरिबी कळणार नाही. मग इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मला सांगा, शेअरचं बटन जर तुटलं तर ते बटन आतापर्यंत किती जणांनी स्वतःच्या हातानं लावलं? त्याला एकदा हातवर करा बरं. बटन तुटण्याचा प्रश्नच नाही. त्याचं कारण सांगतो की आता आपण सगळेजण खूप अपडेट त्या ठिकाणी झालेलो आहे. 2G 3G 4G संपून 5Gच्या जमान्यामध्ये त्या ठिकाणी आलोय. मग स्वावलंबन तेच आहे. माझ्या शर्टचं बटन तुटलं तर मला सुईद्वारा घेऊन त्या ठिकाणी ते मला जर शिवता येत असेल तर समजायचं की मी माझी वाटचाल स्वावलंबनाच्या दिशेनं चालू झाली. माझ्या चपलेचा अंगठा जर गाळानं तुटला तर मी त्या ठिकाणी तो चपलेचा अंगठा बसून त्या ठिकाणी परत पुढे जाईल, पण ती चप्पल फेकून न देता वडिलांना नवीन आणायला सांगेल. याला स्वावलंबन म्हणत नाही तर ती चप्पल मी वापरेल असं म्हणत त्या ठिकाणी त्याला स्वावलंबनाचा अर्थ त्या ठिकाणी कळाला. म्हणून स्वावलंबन जर करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून होते. हे कर्मवीरांचे विचार आहेत. कर्मवीर म्हणतात की हे स्वावलंबन आहे. ह्या स्वावलंबनाच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी मोठे होऊ शकता. म्हणून कर्मवीरांच्या संस्थेमध्ये अनेक त्या ठिकाणी मोठमोठाली लोक त्या ठिकाणी घडले, ज्यांचा खऱ्या अर्थानं वक्तृत्वावरती त्या ठिकाणी अतिशय शांत संत असणारा प्रवाही दबदबा होता. असे असणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शाहू महाराजांचा विचार त्यांनी पुढे नेला, आंबेडकरांचा विचार त्यांनी पुढे नेला, फुले शाहूंचा त्या ठिकाणी विचार त्यांनी पुढे नेला आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणासारखं एवढं मोठं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलं. मला या ठिकाणी शाळा काढायची आहे म्हणून एका साताऱ्याच्या वाई या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील पोहोचले. सगळी लोक हातातले कामधंदा सोडून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आले. त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील बोलायला उभे राहिले आणि बोलायला उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी सांगू लागले की आपल्याला बहुजन पोरांना शिकवायचे, समाजातल्या लोकांना घडवायचे, गोरगरिबांच्या पोरांना शिकवायचंय. यासाठी मला या ठिकाणी शाळेला जागा हवी आहे आणि ती शाळेला जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मला पोरांचं भवितव्य घडवायचं आहे. तेव्हा गर्दीतला एक माणूस उठला आणि तो म्हटला, भाऊराव तुम्ही त्या ठिकाणी पाची पकवानामध्ये जेवता, परंतु आमची परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक आहे. आम्ही या शाळेला पैसे देऊ कसे, शाळेला जागा देऊ कसे? तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी चाललेलं भाषण थांबवलं आणि त्या माणसाला त्या ठिकाणी हाताला धरून बैलगाडीच्या जवळ नेलं. बैलगाडीच्या पुढच्या लाकडाला एक भलं मोठं त्या ठिकाणी भाकरीचं फडकं बांधलेलं होतं. ती भाकर सोडली तर त्याच्यामध्ये कालची असणाऱ्या शिळ्या 2 भाकरी आणि त्याच्यावरती चटणी होती. ते त्याला दाखवलं आणि सांगितलं, हा कर्मवीर महाराष्ट्रामध्ये कधीही एवढं फिरला पण कधीही पाची पकवानाला हात लावला नाही. गोरगरिबांचं जे दुःख आहे तेही माझ्या घरात आहे, म्हणून गरिबाचीच असणारी चटणी भाकर कर्मवीर भाऊराव पाटील खाऊन खऱ्या अर्थानं गरिबांसाठी शाळा उभी करतो. म्हणून एवढं नाव त्या ठिकाणी कर्मवीरांचं आहे. हे त्या पाठीमागचं कारण आहे. शेवटी त्याग आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी काय करा तर विद्यार्थ्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकपणा जपा, आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट ठेवा, शिक्षकांचा त्या ठिकाणी आदर ठेवा. तो आदर आणि तो सन्मान खऱ्या अर्थानं कर्मवीरांचा विचार होता. कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनेक शिक्षण संस्था त्या ठिकाणी म्हणजे अनेक शाळा कॉलेज त्या ठिकाणी उभे केले, ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही समाज रचना जी आहे ती उभी करण्याचं काम केलं. कारण आयुष्याला आकार देण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मातीला आकार देण्यासाठी जशी कुंभाराची गरज आहे ना, तसं त्या ठिकाणी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या अध्यापक विद्यालय सुद्धा त्या ठिकाणी सुरू केले. म्हणजे जर एखादा इंजिनियर चुकला ना तर काय फरक पडत नाही, फक्त एखादा पूल पडतो. एखादा डॉक्टरचं चुकीचं इंजेक्शन गेलं तर फार तर एखाद्या वेळेस एखादा पेशंट दगावू शकतो, परंतु एखादा त्या ठिकाणी शिक्षक मात्र त्या ठिकाणी जर चुकला तर पिढीच्या पिढी त्या ठिकाणी बर्बाद होऊ शकते. म्हणून कर्मवीरांनी शिक्षणाच्या बरोबर ह्या पोरांना शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देणारं अध्यापक असणारी विद्यालय सुरू केली. हे कर्मवीर भाऊराव पाटलांचे विचार आणि हे त्यांचं खऱ्या अर्थानं कार्य होतं. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला समजून घेणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या माध्यमातून खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार तुमच्या आमच्या मनामनात नसानसात आणि खऱ्या अर्थानं कणाकणामध्ये भरला पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय तर आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी असणारी शिक्षण संस्था जर कोणती असेल तर ही आहे. फक्त शिक्षणच नाही तर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं, उभं केलं, त्यांचं आयुष्य बदलवलं, त्यांचं जीवन बदलवलं. आज महाराष्ट्राचं बदललेलं चित्र जर पाहिलं तर विकसित महाराष्ट्र म्हणून आपण सगळीकडे पाहतो. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कर्मवीरांचं योगदान आहे. कारण इमारतीच्या भिंती कधी कधी जुन्या होतात, त्या कोसळूनही जातात, परंतु विचाराच्या भिंती त्या ठिकाणी उभं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. अनेक वेळा आपण कथा ऐकली असेल
की सूर्यास्ताला जाताना एका पंथीनं त्या ठिकाणी सूर्यानं त्या ठिकाणी विचारलं की माझ्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईल, आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलं की एक पंथी त्या ठिकाणी पुढं आली आणि त्या पंथीनं सांगितलं की मी त्या ठिकाणी प्रकाश देईल, पण याच्या पुढचं ऐका, पंथीतलं तेल सुद्धा कधीतरी संपणार आहे, तेल संपलं की पंथी पण विझणार आहे, पण माझा विश्वास आहे सूर्य अस्ताला गेला काय आणि पंथी विझली काय, पण कर्मवीरांचं ज्ञानदानाची रयत मात्र कधी विझणार नाही, ती मात्र जिवंत राहणार. ज्ञान कधी विझत नाही, ज्ञान कधी संपत नाही, ज्ञान कधी आटत नाही, नासत नाही, तुटत नाही, फुटत नाही, घटत नाही, नष्ट होत नाही. म्हणून या ज्ञानाच्या पायावरती त्या ठिकाणी एवढा मोठा त्या ठिकाणी डोलारा उभा केला आणि त्या माध्यमातून तुम्ही सर्वच जण या रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेलात, या ज्ञानाशी जोडले गेलात आणि या ज्ञानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमचं आमचं आयुष्य भविष्य त्या ठिकाणी घडणार आहे. आणि ते घडण्यासाठी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी अभ्यास करा. या रयत शिक्षण संस्थेमधून कोणी कलेक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी समाजाची सेवा करणारे समाजसेवक झाले. मग तुम्ही सुद्धा याच्यामध्ये शिकता तर उद्याच्या काळामध्ये या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश शिवाजी उपजता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. मला इथं आल्यानंतर आनंद वाटला की जेवढी मुलींची संख्या आहे तेवढीच मुलांची संख्या आहे. म्हणजे इकडे कदाचित 100 आणि इकडे कदाचित 100, म्हणजे जवळजवळ 200 मुलं. म्हणजे हे समतेचं प्रतीक आहे. कधी कधी त्या ठिकाणी मुलींची संख्या जादा असते, मुलं कमी असतात, कधी कधी मुलांची जादा असते परंतु मुलींची संख्या कमी असते. परंतु तुम्ही घाबरायचं कारण नाही, तुम्ही आज सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. भांड्याच्या जाहिरातीत तुम्ही, कपड्याच्या जाहिरातीत तुम्ही, शँडलच्या जाहिरातीत तुम्ही, शॅम्पूच्या जाहिरातीत तुम्ही. ती एक कोलगेटची जाहिरात लागते, क्या आपकी टूथपेस्ट में नमक है सांगणाऱ्या मुली आहेत. आणि आपण मात्र 2च जाहिराती, ते सिमेंट आणि चुना. पण तसं काय घाबरायचं कारण नाही. आपण समतेनं इथं बसलेलो आहोत कारण आपण सुद्धा कर्मवीरांचे विद्यार्थी आहोत. तसं काय घाबरायचं काही कारण नाही. हे समतेचं आहे. म्हणून ह्या समतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला शिक्षण त्या ठिकाणी मिळालं. परंतु असं म्हणतात की ज्यानं कुणीतरी त्याग केला ना त्याला कधी विसरायचं नसतं. 4 गोष्टी मुलांना कधी विसरायच्या नाहीत. एक म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्यानं दिला श्वास त्याच्यावरती ठेवा विश्वास, ज्यानं दिली साथ मरेपर्यंत मारू नका त्याला लाथ, आणि ज्यानं केला आपल्यावरती उपकार मरेपर्यंत सोडू नका त्याचा परोपकार. हा कर्मवीरांचा परोपकार. कदाचित महाराष्ट्र या महात्म्याला त्या ठिकाणी कधी विसरणार नाही. परंतु असं वाटतं की अशा जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कर्मवीर तुम्हाला आम्हाला निश्चितपणानं कळतील. कर्मवीरांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या संस्थेचं असेल कार्य, त्याचप्रमाणे कर्मवीरांचा विचार असेल, कर्मवीरांचा प्रेरणा असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला निश्चितपणानं लाभदायक आहेत आणि उद्याचा इतिहास घडवण्यासाठी त्या ठिकाणी गरजेचे आहेत. पाहता पाहता 1 तास होत आला बघा, जवळजवळ 1 तास त्या ठिकाणी होत आला. आणि मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, पुढेही अनेक त्या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी बोलणार आहेत. परंतु एकच गोष्ट सांगतो की खऱ्या अर्थानं ज्या महात्म्यांनी, ज्या कर्मवीरांनी या महाराष्ट्रामध्ये शिवाजी राजांचा, शाहू महाराजांचा विचार, सत्यशोधक समाजाचा विचार पुढे नेला आणि तुम्हाला आम्हाला घडवण्याचं काम केलं, त्यांचं भान जराशी राहू द्या, आपल्या मनामध्ये ठेवा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर विभिन्न वयोगट होता, पण तरीसुद्धा विद्यार्थी स्थिर, शांत आणि चित्त एका जागेवरती स्थिर ठेवून बसले आणि तुम्ही खूप त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. त्या माध्यमातून निश्चितपणानं हा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम झालं. आणि म्हणून विद्यार्थी हा संवाद निर्माण करणारा झाला पाहिजे, जेणेकरून त्याला समाजाचं दुःख कळेल, या गरिबी श्रीमंती कळेल आणि त्या माध्यमातून तो पेटून उठेल आणि खऱ्या अर्थानं या देशाचं स्वप्न त्या ठिकाणी बदलेल. आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाला, शेतकऱ्यांचं दुःख डोळ्यातून तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. विराट कोहलीनं 100 रना काढल्या तर चॅनलला फोटो येतो, परवा मॅच झाली 10 रना काढल्या तर त्या ठिकाणी सगळ्या चॅनलला फोटो येतो. पण नांगर हातामध्ये घेऊन या बांधापासून त्या बांधापर्यंत दिवसभरामध्ये हजारो रना काढणाऱ्या शेतकऱ्याचा कधीच पेपरला फोटो येत नाही. पावसाचं पाणी किती वाढलं हे सगळ्या चॅनलला दाखवलं गेलं, पण माझ्या शेतकऱ्या राजाच्या डोळ्यातून पाणी किती वाहिलं हे मात्र कुणालाच दिसत नाही. ही जगाची शोकांतिका आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत घडवली, या रयतमध्ये शेतकरी येतो. लक्षात ठेवा, कर्मवीरांनी जी रयत घडवली त्या रयतमध्ये पहिला शेतकरी येतो आणि मग ह्या सगळ्या 18 पगड जाती कर्मवीरांच्या रयतमध्ये येतात. ही रयतची संकल्पना आहे आणि हीच संकल्पना पुढे नेऊयात आणि आनंदानं कर्मवीरांचा विचार त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये ठेवूयात, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही मला बोलावलं, खऱ्या अर्थानं वेळेचं बंधन आहे,
आमचे माताजी पोकरकर असतील, आमचे मुख्याध्यापक फापाळे सर असतील, त्यांनी मला फोन केला. त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. अतिशय आनंद वाटला. 10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आलो होतो. आता खूप त्या ठिकाणी बदल झाला आहे आणि म्हणून असाच बदल त्या ठिकाणी उत्तरोत्तर त्या ठिकाणी वाढत जावो. तुमचा असणारा हा सोहळा निरंतर त्या ठिकाणी वाढत जावो. कर्मवीरांची जयंती ही आज कालपुरती मर्यादित नाही. असं म्हणतात की चंद्र सूर्य असेपर्यंत काय, किंबहुना कर्मवीरांच्या विचारांनीच चंद्र सूर्य प्रकाशित होतील की काय, असा प्रश्न त्या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण होईल. चंद्र सूर्य असेपर्यंत हा प्रकाश नांदत राहू एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. आयोजक, नियोजक, संयोजक, सर्व शिक्षक, सर्व असणारे विद्यार्थी सगळ्यांना मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कर्मवीरांना अभिवादन करून शेवटचं एकाच वाक्यात, होऊ द्या ना वाद, आता संवाद झाला पाहिजे, मानसांच्या स्पंदनांचा नाद आला पाहिजे. धन्यवाद. जय कर्मवीर. पूज्य अण्णा तुमच्या चरणी नमितो माथा, पूज्य अण्णा तुमच्या चरणी नमितो माता, पिढ्यान पिढ्या गात राहीन तुमच्याच पुरुषार्थाच्या गाता. खऱ्या अर्थानं अण्णांच्या कार्याचा विचार या ठिकाणी आदरणीय डॉक्टर अशोक शिंदे सर यांनी आपल्या कार्यातून विचारातून व्यक्त केला. मनापासून आपला आभार मानतो. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन या ठिकाणी व्यासपीठावर झाले ते रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी आणि आम्हा सर्व रयत बांधवांचे मार्गदर्शक आदरणीय DR गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं त्यांचं यथोचित स्वागत संपन्न होतं आहे. मी हे स्वागत करण्यासाठी या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय फापाळे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प आणि ग्रंथ भेट देऊन या ठिकाणी यथोचित स्वागत संपन्न करावं. रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय गायकवाड साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय गायकवाड साहेब यांचं यथोचित स्वागत संपन्न होतं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत संपन्न करूया. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित चांडवली बुद्रुक या केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय कहटणे मॅडम यांचं देखील यथोचित स्वागत संपन्न होतं आहे. मी या प्रशालेच्या आमच्या ज्येष्ठ सहकारी आदरणीय आवटे मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हे स्वागत संपन्न करावं. केंद्रप्रमुख आदरणीय कहटणे मॅडम यांचं देखील यथोचित स्वागत संपन्न होत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं या पिंपळगाव नगरीमधील, या तालुक्यातील आणि या प्रशालेतील अनेक चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धीच्या माध्यमातून सातत्याने समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं, स्वप्नवेबच्या माध्यमातून ज्यांनी मंचर नगरीमध्ये एक फरक निर्माण केली आणि त्या स्वप्नवेब फरकच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं साऱ्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपण त्या ठिकाणी पाहतो. ते आमचे सहकारी मित्र सन्मान्य वैभव शेठ पोखरकर यांचं देखील यथोचित स्वागत संपन्न होते. मी आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्या ठिकाणी वैभव शेठ पोखरकर यांना आपण सन्मानित करावं. आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी आम्हा सर्व रयत बांधवांचे मार्गदर्शक आदरणीय गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय गायकवाड साहेब. मित्रांनो, जरा 5 मिनिटं शांत बसायचं आहे. बैठे बैठे सावधान. छान. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे शिस्तप्रिय विद्यार्थी आहात. मी आवर्जून आपल्या शाखेचं नाव नेहमी घेत असतो, कारण का पिंपळगाव शाखेचे विद्यार्थी बुद्धिवंत, प्रज्ञावंत आणि शिस्तप्रिय आहेत ना? सगळेजण आहेत ना? हां. मग आता एक लक्षात ठेवायचं का टाचणी पडली तरी आवाज येता कामा नये, कारण तुम्ही प्रज्ञावंत आहात, शिस्तप्रिय आहात. लक्षात आलं? टाचणी पडली तर पहारीसारखा आवाज झाला पाहिजे, इतकी शांतता पाहिजे. लक्षात आलं? ठीक आहे. आज आपण 138वी कर्मवीर अण्णांची जयंती सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. तुम्ही आम्ही सगळेजण अण्णांच्या कुशीतून मुशीतून वाढलेले विद्यार्थी आहोत, शिक्षक आहोत. आणि आज आपण, तुम्ही, आम्ही आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आहेत ते ह्या ठिकाणी जे आहेत ना, ते रयत शिक्षण संस्थेमुळे आहे. जर रयत शिक्षण संस्था नसती तर लोक म्हणतात नाही ना दुसरं कोणीतरी संस्था निर्माण केली असती. परंतु खऱ्या अर्थाने जर रयत शिक्षण संस्था नसती तर आमचं अस्तित्व, आपलं अस्तित्व काय असतं हे आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे.
संतांच्या वाणीतून उत्तम पुरुषांची लक्षणे सांगितलेली आहेत. उत्तम पुरुष कोणाला म्हणायचं? संत साहित्यामध्ये तसं लिहिलेलं पण आहे. ज्ञान, विज्ञान, वैराग्य, यशस्वी आणि औदार्य उत्तम पुरुषांची लक्षणे. उत्तम पुरुष कोण होते? तर उत्तम पुरुष श्रीराम होते. आणि उत्तम पुरुष आधुनिक जगामध्ये आणखी कोणाला म्हटलं जातं आहे? तर कर्मवीर अण्णांना म्हटलं जातं आहे. त्याचं कारण असं आहे, कर्मवीर अण्णांचं जीवनचरित्र समग्र एका पुस्तकाचा अभ्यास करून आपल्याला जाणता येत नाही आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनावर 120पेक्षा जास्त ग्रंथांचं लेखन झालेलं आहे. विविध लेखकांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि अनेक पुस्तकांचा उहापोह केला, आपण अध्ययन केलं, वाचन केलं, चिंतन केलं तर आपल्याला कर्मवीर अण्णा म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजून येतं. सर्वांना माहिती आहे ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत, परंतु कर्मवीर अण्णा खऱ्या अर्थाने हे उत्तम पुरुष होते. कर्मवीर अण्णा ज्ञानी होते. कर्मवीर अण्णा विज्ञानवादी होते. वैज्ञानिक दृष्टिकोन होता. विज्ञानाची कास धरली होती त्यांनी. वैराग्य होतं. ह्या शब्दाचा अर्थ जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतो. वैराग्य म्हणजे फक्त कपनी घालून रानावनात फिरणं, पूजा अर्चा पाठ करणं म्हणजे वैराग्य नाही आहे. तर संसारात राहून समाजाचा प्रपंच चालवणं, रयतेचा प्रपंच चालवणं हे खरं वैराग्य. जर तुम्ही कर्मवीर अण्णां एकदा खूप जाणीवपूर्वक बारीकपणे न्याहाळले तर अशी छातीपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र धाडी, पांढरा सदरा तोही खादीचाच, पांढरं धोतर खादीचंच आणि चप्पल नाही अनवाणी, अशा प्रकारचा त्यांचा वेश होता. ज्ञान, विज्ञान, वैराग्य होतं. त्यांच्याकडे यश होतं. स्त्री म्हणजे संपत्ती होती. तुम्हाला माहीत आहे कर्मवीर अण्णांची पत्नी लक्ष्मी वहिनी यांच्या अंगावर 120 तोळे सोनं होतं. परिस्थितीने ते गरीब नव्हते आणि अवतार्यामध्ये त्यांचा हात कोणी धरत नाही आहे. द पर्सन हू स्पेंड हिज होल लाईफ टू सोसायटी, टू सर्व द सोसायटी इज कॉल्ड महात्मा. व्यक्ती असा असो की ज्याने आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी व्यतीत केलेलं आहे, अशा व्यक्तीला महात्मा म्हटलं जातं. कर्मवीर अण्णा खऱ्या अर्थाने महात्मा होते. स्वतःचं असं काहीच नव्हतं. जे काय होतं ते रयतेचं होतं, समाजाचं होतं, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठीचं होतं. अशा प्रकारचे कर्मवीर अण्णा होते. कर्मवीर अण्णांचा दुसरा एक विचार मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. इंग्रजीमध्ये काही तत्त्ववेत्यांनी शिक्षणासंदर्भात व्याख्या लिहून ठेवलेल्या आहेत. अनेक व्याख्या आहेत. त्यापैकी एक व्याख्या सांगतो. एक्सपेक्टेड चेंजेस इन बिहेवियर इज कॉल्ड एज्युकेशन. अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शिक्षण. कर्मवीर अण्णा विद्यार्थ्यांसमवेत राहायचे. वसतिगृहामध्ये विद्यार्थी शिक्षण घ्यायचे, अभ्यास करायचे, परंतु एक्सपेक्टेड चेंजेस इन बिहेवियर फार जुन्या काळात तत्त्ववेत्यांनी, शिक्षणशास्त्रज्ञांनी व्याख्या लिहून ठेवलेली आहे. पण अपेक्षित वर्तन बदल म्हणजे काय? पारंपरिक जे शिक्षण दिलं जातं, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये घेतो, ज्या अ वर्ग अधिक ब वर्ग बरोबर क वर्ग ह्या प्रकारे पायथागोरसचे थेरम, सिद्धांत, व्याख्या वगैरे वगैरे, सनावळी, हे शिक्षण घेतो. पण याच्या पलीकडे सुद्धा शिक्षण आहे. ते शिक्षण म्हणजे सुसंस्काराचं शिक्षण. देर आर डिफरंट बिटवीन एज्युकेशन अँड विजडम. स्वामी विवेकानंदांनी लिहिलेलं आहे. शिक्षण आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. कर्मवीर अण्णांचं तेच म्हणणं होतं. विद्यार्थ्याला फक्त शिक्षित करायचं नाही, त्याला सुशिक्षित करायचं आहे, सुसंस्कृत करायचं आहे, सुविचारी करायचं आहे आणि त्याच्यावर सुसंस्काराची पखरण घालायची. जर शिक्षण आणि संस्कार म्हणजे शिक्षणाला जर संस्काराची जोड असेल तरच विद्यार्थी किंवा कोणतीही व्यक्ती याच्या जीवनामध्ये यशस्वी होत असते. आता सामान्यपणे आपण सामान्य माणसं, आपली उंची कर्मवीर अण्णा इतकी नाही, त्यांच्या विचाराचा फक्त आपण बोध घेतोय. परंतु एक लक्षात घ्या, कर्मवीर अण्णांच्या विचाराची उंची खूप होती. कर्मवीर अण्णांनी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे, कर्मवीर अण्णांच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत. अनेक आपण असं म्हटलं जातं सामान्य माणूस का टू गेन अ लॉट ऑफ मनी ऑर लॉट ऑफ वेल्थ इज द डेस्टिनेशन ऑफ अवर लाईफ. आपल्या जीवनाचं ध्येय काय झालेलं आहे? सगळ्यांनी का शिक्षण घेतलं म्हणजे खूप पैसा कमवणे हे डेस्टिनेशन आहे.
तो एक अंतिम टप्पा आहे. त्याच्यामुळं आपण यशस्वी होऊ, मोठे होऊ. परंतु अण्णांच्या बाबतीत तसं नव्हतं. अण्णांचे विचारच वेगळे होते. फक्त पैसा कमवणे हे जीवनाचं उद्दिष्ट नाही आहे, तर त्या पैशाला बरोबर जर सुसंस्कार असेल तरच मनुष्य यशस्वी होत असतो. तुम्ही समाजामध्ये अनेक लोक पाहत असतील का अनेक लोक खूप धनाढ्य आहेत, परंतु त्यांच्याकडे सुसंस्कार नाही आहेत, त्याच्यामुळे ते यशस्वी नाही आहेत. आणि म्हणून यशस्वी होण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे तर सुसंस्काराची. त्या अण्णांनी त्यांच्या वसतिगृहामधून विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली होती. प्रत्येक शाळेमधून विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली होती. तुम्हाला अण्णांच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो. तुम्हाला अण्णा अनवाणी नेहमी राहायचे. का राहायचे अनवाणी या संदर्भात माहिती आहे का तुम्हाला कुणाला? आपण ज्यावेळेस अनेक पुस्तकांचं अध्ययन करतो, मोठमोठ्या लोकांची, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, बॅरिस्टर पी.जी. पाटील असतील, यांची भाषणं ऐकतो, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजतात. सत्याप्पा भोसले नावाचा एक सदग्रस्त होता. हे जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय, पाठीमागचे विद्यार्थी चुळबुळ करतायत. सत्याप्पा भोसले नावाचा एक सदग्रस्त होता. अण्णांचे वडील आणि अण्णा ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी तो त्यांच्या शेतातला पाहिजे. त्याचं काम काय होतं? रामोशी समाजाचा होता तो. त्याचं काम एवढं होतं का ब्रिटिश राजवटीमध्ये जे धनाढ्य लोक होती, जे सावकार होते, जमीनदार होते, ते सामान्य गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करायचे. आणि हे जे सत्याप्पा होते ते त्यांना शिक्षा करायचे. एकदा काय झालं, एका महिलेवर एका धनाढ्याने अत्याचार केला. त्यामुळे सत्याप्पाने चिडून जाऊन काठीने त्याला एवढा बेदम मारला. आणि त्याच्यामुळं काय झालं का ब्रिटिश राजवटीतील इंग्रजी अधिकाऱ्यांनी सत्याप्पांना पकडलं, त्यांच्यावर खटला चालला आणि त्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतर ते ज्यावेळेस त्या कोर्टाच्या बाहेर आले, कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना भेटायला गेले होते. कर्मवीर भाऊराव पाटलांना त्या सत्याप्पा नेहमी भाऊराया ह्या नावाने हाक मारत. कर्मवीर भाऊराव पाटील भेटायला गेले. अरे भाऊराया आलास का? बरं झालं. आता याच्यानंतर तुझी आणि माझी भेट होणं अशक्यप्राय आहे, कदाचित भेटही होणार नाही आहे. तर तू एक काम कर. कर्मवीर अण्णांच्या पायामध्ये कोल्हापुरी चप्पल होती, नवी कोरी करकरीत. तर त्यावेळेस ते सत्याप्पा म्हटले, तू एक काम कर, मला तुझ्या पायातली चप्पल तेवढी दे. कर्मवीर अण्णांनी कुठलाही विचार न करता चप्पल देऊन टाकली. चप्पल ती काय, परंतु संपूर्ण कित्येक वर्ष कर्मवीर अण्णांना खांद्यावर मिरवलं होतं, खाऊ पिऊ घातलं होतं, भरवलं होतं, त्यांच्यावर प्रेम केलेलं होतं, जीव लावलेला होता. हे टोकन ऑफ अफेक्शन म्हणजे जिव्हाळ्याचं प्रतीक म्हणून कर्मवीर अण्णांनी त्या सत्याप्पाची आपल्याला जन्मभर आठवण राहावी म्हणून पुन्हा पायात कधीही चप्पल घातलेली नाही. ही त्या पाठीमागची कथा आहे. लक्षात आलं? तुम्ही वाचली होती का? नाही. ही त्या पाठीमागची कथा आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. महात्मा गांधीजींचं एक पुस्तक आहे, अनसीन प्रेयर म्हणून. महात्मा गांधीजींचं अनसीन पॉवर अनसीन पॉवर नावाचं एक महात्मा गांधीजींचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी प्रार्थनेच्या संदर्भात खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपली शाळा सुरू होण्याच्या पूर्वी आपण कशाने शाळेची सुरुवात करतो? प्रार्थनेने करतो, बरोबर की नाही? प्रार्थनेचा असा उपयोग होता, कर्मवीर अण्णांना तेच, म्हणजे प्रार्थनेने जर सुरुवात झाली, म्हणजे ते अभिप्रेत होतं कर्मवीर अण्णांना सुद्धा. प्रार्थनेने सुरुवात झाली तर काय परिणाम होतात हे त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले. एरिक नावाचा एक जीवशास्त्रज्ञ आहे, त्याने सुद्धा या संदर्भात खूप चांगलं लिहिलेलं आहे. जर प्रार्थनेने कुठल्याही गोष्टीची सुरुवात झाली तर प्रार्थना करणाऱ्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर जितका परिणाम होत असतो पॉझिटिव्ह चांगला, तितकाच परिणाम प्रार्थना ऐकणाऱ्याच्या मनावर, शरीरावर सुद्धा होत असतो. आपण शाळेच्या पूर्वी जर प्रार्थनेने सुरुवात केली तर आपला दिवस चांगला जातो, चांगल्या प्रार्थनेने. तुमच्यापैकी काही जण प्रार्थना म्हणत नाहीत, काही जण म्हणतात, परंतु न म्हणणाऱ्याच्या मनावर सुद्धा
शरीरावर सुद्धा आणि परिसरावर सुद्धा तेवढाच चांगला परिणाम होत असतो, हे लक्षात ठेवा. कर्मवीर अण्णांच्या जीवनामधली आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला जिज्ञासा येते का रे कधी? जिज्ञासू वृत्ती आहे तुमच्यामध्ये, बरोबर की नाही? शंका येतात ना तुम्हाला, अरे हो की नाही? हो. मग तुम्ही तुमच्या सरांना शंका विचारत असतील. तशी एक शंका टिळकांनी विचारली होती. तुम्ही 21 शब्द किती वेळा आत्तापर्यंत उच्चारला असेल? उच्चारला आहे ना? खूप वेळा, हजार लाखो वेळा उच्चारलेला आहे. मग टिळकांनी आपल्या गुरूंना विचारलं, सरांना विचारलं, गुरुजींना विचारलं, सर मला एक सांगा, इंग्रजीमध्ये 21 हा शब्द आहे, 20 पहिला आहे आणि नंतर 1 आहे. मराठीमध्ये 21 हा शब्द आहे, 1 पहिला आहे आणि 20 नंतर आहे. का? काय उत्तर आहे? तुम्ही 21 हा शब्द किती वेळा उच्चारला आजपर्यंत? हजारो लाखो वेळा. मग ही शंका तुमच्या मनात आली का? इंग्रजीमध्ये 20 पहिला आहे, 1 नंतर आहे. मराठीमध्ये 1 पहिला आहे, 1 20, असं का? गुरुजी निरुत्तर झाले. गुरुजींना उत्तर देता आलं नाही. असेल ते इंग्रजीमध्ये वेगळं असतं, मराठीमध्ये वेगळं असतं, पण का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. उत्तर देता आलं नाही. अशा शंका तुम्हाला यायला पाहिजे. जेव्हा जिज्ञासू वृत्ती तयार होते ना, तेव्हा अभ्यासाला सुरुवात होत असते, हे लक्षात ठेवा. आपली जी काही शंका असेल ना, ती आपण नेहमी विचारली पाहिजे. तुम्हाला पेढे हा प्रकार, अण्णांच्या जीवनातील आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला पेढे हा प्रकार माहिती आहे सगळ्यांना? सगळ्यांनी खाल्लेत, रोजही खात असाल. परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये पेढे ही संकल्पनाच वेगळी आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले, आत्ता सरांनी नाव घेतलेले, अत्यंत उत्तम प्रतीचे व्याख्याते. प्रगल्भ अभ्यास, प्रगल्भ गाढे अभ्यास, मराठीवर प्रभुत्व, असं ते व्यक्तिमत्व होतं. लहान असताना तुमच्यासारखे ते स्कॉलरशिपमध्ये आले आणि स्कॉलरशिपमध्ये नंबर आला त्यांचा. आनंदाने अण्णांकडे गेले, अण्णांना ही बातमी सांगितलं, स्कॉलरशिपमध्ये नंबर आला. अण्णांनी पाठ थोपटली, अभिनंदन केलं आणि आता पेढे वाटायचे आहेत आपल्याला. सगळ्या वसतिगृहातील मुलांना पेढे वाटायचे. कसे? कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती, परातभर पेढे वाटणे म्हणजे खर्चिक काम. वाटायचे कसे? अण्णांची संकल्पना काय आहे रयत शिक्षण संस्थेमधील पेढ्यांची, ते तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. पेढे म्हणजे आज संध्याकाळी वसतिगृहामध्ये मुलांना जेवणासाठी जी संध्याकाळची भाजी भाकरी असायची, त्या भाकरीमध्ये 10-20 भाकरी वाढवायच्या जास्त. सकाळच्या पहाटे त्या शेळ्या झालेल्या असायच्या, मग त्या गरम करायच्या तव्यावर किंवा मोठ्या घमेल्यामध्ये. त्याला तेल, मीठ आणि चटणी लावायची, एका परातीमध्ये भरायच्या आणि अख्ख्या वसतिगृहामध्ये त्या वाटायच्या. आणि ते पेढे म्हणून सगळे वसतिगृहातील मुलं आनंदाने खायचे. हे आणि त्याच्यामध्ये कुणाला वाईटच वाटायचं नाही, परंतु त्या आनंदाचा सगळेजण जल्लोष साजरा करायचे. ही संकल्पना अण्णांची पेढ्याची होती. तुमच्या लक्षात आली? तुम्हाला आणखी एक शंकेच्या संदर्भात सांगतो. तुम्हाला हा माहिती आहे, डार्विन माहिती आहे? डार्विन कोण आहे? डार्विन उत्क्रांतीवादाचा जनक आहे, बरोबर ना? तर त्याला पण शंका आली होती. काय शंका आली त्याला? म्हणला ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, माझे नाक, कान, डोळे, हे सगळे ह्या 6 इंचामध्येच का? तुम्हाला शंका आली की नाही? हे इथेच का? त्याने गुरुजींना विचारलं, सरांना, सर माझा एक डोळा असा पाठीला असता तर मी पाठीमागचं सुद्धा पाहू शकलो असतो, मग हे असं का? मला सांगा. त्यांचे सरसुद्धा निरुत्तरित झाले, सांगताच येणार. अरे आहे ते जन्मदात असं असतं तसं, पण तसं का असतं मला सांगा. सरांना उत्तर देता आलं नाही. मग त्यांनी शोधायला सुरुवात केली. शोध ही म्हणतो ना, गरज ही शोधाची जननी असते, तसं त्याला ती गरज वाटली. का असं का? मग ह्या गावातून त्या गावात, इकडून तिकडे सगळे परिसर, सगळे त्याने पालथे घातले, सगळ्यांचं निरीक्षण केलं. आणि नंतर मग ते घड्याळाचं तुझ्या होतं आहे. आणि नंतर मग त्याने काय केलं, एक कन्क्लुजनवर आले. ते काय कन्क्लुजनवर आले? ह्या सूर्य पहिला होता,
सूर्य तप्त होता. मग त्याचा एक तुकडा मोठा उडाला. तो तुकडा उडून त्याचं पृथ्वीत रूपांतर झालं. पृथ्वीसुद्धा तप्त होती, ती थंड झाली. त्याच्यानंतर त्याचं सागरात रूपांतर झालं. काही दिवसांनी सागराचं पाणी आटलं बरंचसं. ज्या ठिकाणचं पाणी आटलं होतं त्याची भूमी निर्माण झाली. सागरामध्ये जलचर प्राणी होते. त्या जलचर प्राण्यांचं काय झालं पुढे, ते हळूहळू सरपटत जमिनीवर यायला लागले. जमिनीवरचं अन्न ते खाऊन जगू लागले. जमिनीवरचं अन्न संपलं. मग झाडांवर फळं फुलं त्यांना दिसू लागली. मग हळूहळू हळूहळू उत्क्रांती झाली. ते असे वरती 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 पाहू लागले. आणि मग त्यांना कान, डोळे, नाक वगैरे 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 असं प्राण्यांना असा रंजक प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. हे कशातून झालं? शोधातून, गरजेतून झालं किंवा जिज्ञासून झालं. तुम्हाला लुई पाश्चर एक माहिती आहे. लुई पाश्चर कोण? शास्त्रज्ञच होता, फ्रान्स शास्त्रज्ञ. एकच त्यांची गोष्ट सांगतो, हे आपल्याला मी जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला. लुई पाश्चरचा मित्र होता, त्याला कुत्रा चावला, पिसाळलेला होता. एक अर्धा इंच दात त्याच्या पायामध्ये घुसला होता. मित्र त्या कुत्रा मित्राला चावल्यानंतर 8 दिवसांनी तो मित्र एक्सपायर झाला, मेला. लुई पाश्चरला खूप वाईट वाटलं आणि म्हणून मग त्याने विचार केला का अर्धा इंच दात पायात घुसल्यानंतर कुत्र्याचा मनुष्य मरतो. मग त्याच्यानंतर त्याच्यात असंही लक्षात आलं का 1 इंच खिळा जर पायात घुसला तर माणूस मरत नाही. याचा अर्थ तो दाताने माणूस मेला नाही आहे. पहिला विचार त्याचा. दुसरा विचार आला, मग कशाने मेला असेल? तर त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ असणार आहे, त्या लाळेने कदाचित इन्फेक्ट झाला असेल आणि त्याने मेला असेल. दुसरा विचार आला. मग पुन्हा तिसरा विचार आला, मग बाकीच्या कुत्र्यांच्या लाळेतून काही जणांना चांगली कुत्रे चावलेली आहेत, मग लाळेने मरत नाहीत, दाताने मरत नाहीत. तर तिसरा विचार आला का त्या लाळेमध्ये बॅक्टेरिया असणार आहे, त्या बॅक्टेरियामुळे मेला. ह्या कन्क्लुजनवर आले. मग त्याच्यावर त्याने शोध करायला सुरुवात केली. सगळ्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना सांगितलं, जर पिसाळलेला कुत्रा जर कुठे असेल तर मला सांगा किंवा त्याची लाळ मला आणून द्या. नातेवाईकांनी, मित्राने सांगितलं, हा कुत्र्यासारखा लाळ घोटेपणा आम्हाला जमणार नाही, तुझं तू बघ, ते पिसाळलेलं कुत्रं आणि तू, आम्हाला काही सांगू नकोस. मग सरते शेवटी त्यानेच ते पिसाळलेले कुत्रे पाहिलं, त्याची लाळ गोळा केली, संशोधन केलं आणि त्याच्यातून श्वान दंश प्रतिबंधक लस शोधून काढली. त्याचं नोबेल प्राइज पारितोषिकसुद्धा भेटलं. आणि ज्या लोकांनी त्यांना विरोध केला होता, एवढंच नाही तर रशिया आणि इतर राष्ट्रामध्ये या लसीचा शोध लागलेला नव्हता, वॅक्सिनचा शोध लागलेला नव्हता. इतर राष्ट्रामध्ये ज्या लोकांना असा श्वान दंश व्हायचा, म्हणजे कुत्रं चावायचं पिसळलेलं, ते फ्रान्समध्ये जायचे, तिथली लस टोचून घ्यायचे आणि बरे व्हायचे. त्यांना गोण्यांनी पैसे दिले, गोण्यांनी म्हणतो पोत्यांनी पैसे दिले आणि एक मोठं असं युनिव्हर्सिटीसारखं स्मारक बांधण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हाला काय पाहिजे तेवढा पैसा घ्या. ह्या ठिकाणी त्यांना यश संपादन झालं. परंतु याचा अर्थ काय? जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते, चांगलं काम करत असते, समाज त्यांना त्यावेळेस वेडा म्हणतो, पण त्या वेडाने ते झपाटलेला असतो, काहीतरी सिद्ध करायचं असतं. त्यावेळेस काय होतं, त्यांच्या मार्गाच्या आड मोठमोठाले डोंगर असे टाकले जातात. परंतु जेव्हा व्यक्ती यशस्वी होते, तोच डोंगर फोडून त्याच्या दगडामधून त्या व्यक्तीचं स्मारक बांधलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवायचं, चांगलं काम करत असताना, खूप अभ्यास करत असताना, चांगलं वागत असताना आपल्याला नेहमी अडचणी येत असतात. परंतु या अडचणींच्यावर आपण काय करायचे असते? मात करायची असते आणि पुढं जायचं असतं. तुम्हाला बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं नाव आता सरांनी घेतलेले, त्यांची एक गोष्ट सांगतो. पी.जी. पाटील म्हणजे अत्यंत विद्वानग्रस्त. संस्थेच्या सातारच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी दशेस असताना ते भैरोबाचा एक डोंगर आहे, त्या ठिकाणी जायचे, त्या घडीत बसायचे, 6-6, 7-7 तास सलग वाचन करायचे. त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी ते मुंबई विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयामध्ये प्रथम आले. त्यांना बक्षीस भेटलं. तेथून पुढचा त्यांचा प्रवास असा होता का उच्च शिक्षण घेण्यासाठी पुन्हा फर्ग्युसनमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. वसतिगृहात त्या ठिकाणी राहत होते. वसतिगृहात राहत असताना एकदा सातारवरून पुण्याला कर्मवीरांना त्यांना भेटायला आले.
आणि त्यांच्या वसतिगृहामध्ये गेले. वसतिगृहामध्ये गेल्यानंतर बॅरिस्टर पी.जी. पाटील बाहेर चालले होते कुठेतरी. अतिशय चांगला प्रसंग आहे, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. ते बाहेर चालले होते त्यावेळेस अण्णा आतमध्ये गेले. अरे पांडुरंगा, कुठे चाललायस काय? हो अण्णा, जायचंच होतं बाहेर, पण तुम्ही आलात तर जात नाही, मी थांबतो. नाही नाही, सांग कुठे चाललाय? खरं सांगू का अण्णा, मी सिनेमा पाहायला चाललो होतो. कर्मवीर अण्णांनी कधी हॉटेलमध्ये खाल्लं नाही, हॉटेलमध्ये जेवत नसे. कारण का? पैसे खर्च होत असे आणि माझ्या रयतेसाठी एक एक पैसा मला साठवायचा आहे. कधीही सिनेमाला जात नव्हते. परंतु त्या दिवशी मात्र पी.जी. पाटील डॉक्टर पी.जी. पाटील यांना ते म्हटले का पांडुरंगा चल, मी तुझ्याबरोबर सिनेमाला येतो. अण्णा सिनेमाला जात नव्हते, तरी पण सिनेमाला त्या ठिकाणी जायचं ठरवलं. कारण का? त्यांना माहीत होतं बॅरिस्टर पी.जी. पाटील हा असा विद्यार्थी आहे का ते कुठलाही थातूरमातूर चित्रपट कधीच पाहणार नाही. तर त्या चित्रपटगृहामध्ये टॉलस्टॉय हा इंग्रजी लेखक आहे, इंग्लिश लेखक आहे, त्याच्या कथेवर आधारित छानसा चित्रपट लागला होता. आणि पुण्यातील दिग्गज बरेचसे बातमीदार होते, विद्वान होते, त्या थिएटरमध्ये त्यांना निमंत्रित केलं होतं आणि बॅरिस्टर पी.जी. पाटलांना सुद्धा निमंत्रित केलेलं होतं. तर ते चित्रपटाला अण्णांबरोबर गेले. त्या ठिकाणी अण्णांचा तो वेश पाहून, अशी भारदस्त शरीरयष्टी पाहून ते सगळे अण्णांकडे पाहत राहिले. पाठीमागचे मुलं असतात तिथं. तर अण्णा लक्ष द्या, त्या अण्णांकडे पाहत राहिले आणि मग बॅरिस्टर पी.जी. पाटील अण्णांच्या शेजारी जाऊन बसले. चित्रपट सुरू झाला. आता इथून पुढची घटना छान आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर एक सीन होता चित्रपटामध्ये. एक सैनिक लढत होता, युद्ध चालू होतं, सैनिक लढत होता. एका सैनिकाच्या छातीत गोळी लागलेली होती, रक्तबंबाळ झाला होता आणि स्वतःच्या राष्ट्राचा ध्वज असा त्याने खांद्यावर घेतलेला होता. अतिशय वाईट अवस्था त्या सैनिकाची होती. पण त्याने ध्वज सोडलेला नव्हता किंवा तो बसलेला नव्हता, उभा होता तसाच. जोपर्यंत त्याचा साथीदार येत नाही, इतर सैनिक त्याच राष्ट्राचे येत नाही, तोपर्यंत तो तसाच उभा होता. इतर शेजारचा त्याच एक सैनिक आला त्यांच्याच राष्ट्राचा. त्यावेळेस त्यांनी काय केलं, आपल्या हातातला ध्वज त्या सैनिकाच्या दुसऱ्या हातात दिला, उजव्या हातात दिला. आणि हा प्रसंग इथपर्यंत ठीक आहे. त्यावेळेस कर्मवीर अण्णा काय म्हटले त्या बॅरिस्टर पी.जी. पाटलांना, अरे पांडुरंगा, माझ्याही रयतेचा ध्वज, माझ्याही रयत शिक्षण संस्थेचा ध्वज आणि माझ्या रयत शिक्षण संस्थाची पताका असे वाहून नेणारे कार्यकर्ते, विद्यार्थी तयार होतील का रे? असा संदेश त्यावेळेस त्यांना. आपण सर्वसामान्य तुम्ही आम्ही असतो तर काय झालं असतं? काय विचार केला असता का? समोर चित्रपट चालू आहे, चित्रपटातील कथानक छान आहे, त्यातले दृश्य छान आहे, डिरेक्टर चांगला आहे, हे असे सामान्यपणे विचार केला असता. परंतु कर्मवीर अण्णांना सदोतीत विचार कोणता होता? रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे माझे विद्यार्थी आणि रयत शिक्षण संस्था यापुढेही अशीच अबाधित राहील या संबंधीचा विचार हा त्यांच्या मनात नेहमी असायचा. अशा प्रकारचे कर्मवीर अण्णा होते. आणखी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता एक मागच्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये विप्रो आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी अनेक त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना अचानकपणे काढून टाकले कामावरून. ते पण 5-50 नाही, शेकड्यांनी लोक कमी केलेली आहेत. IT क्षेत्रामधले इंजिनियर का कमी केलेले आहेत? स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, वर्ड नेव्हर ॲडजस्ट यू, यू हॅव मस्ट ॲडजस्ट विथ दी वर्ल्ड, अँड इफ यू वॉन्ट टू ॲडजस्ट विथ दी वर्ल्ड, यू अपडेट वन सेल्फ डे टू डे अँड टाईम टू टाईम. जग तुमच्याशी समायोजन साधणार नाही आहे, तर आपल्याला जगाशी समायोजन साधायचं आहे. आणि जगाशी समायोजन साधायचं असेल तर काय झालं पाहिजे? आपल्याला अपडेट राहिलं पाहिजे. दिवसागणिक, वेळेगणिक, नाहीतर आपण प्रवाहाच्या बाहेर फेकलं जाईल. आत्तासुद्धा आमच्या शिक्षकांसाठी शासनाने जाहीर केलेली पुन्हा टेट एक्झाम द्यायची. जर त्याच्यात पास झाला तर ह्या प्रवाहात राहणार, नाहीतर प्रवाहाच्या बाहेर फेकला जाणार आहे. तुम्हालाही मी नेहमी हेच सांगतो, आपल्याला जर प्रवाहात राहायचं असेल, या जगाशी समायोजन साधायचं असेल, टिकून राहायचं असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. आणि मी आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो सर,
जाणीवपूर्वक का मी 1 महिन्यापूर्वी रशियाला गेलो होतो, त्यावेळेचा एक अनुभव मला आलेला आहे. मी त्या ठिकाणी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, त्याच्यानंतर कॉलेज, मेडिकल युनिव्हर्सिटी ह्या ठिकाणच्या मॉस्कोमधल्या आणि ओरेनबर्गच्या सिटीमधल्या बऱ्याच शाळांना भेट दिली. कारण आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करतो, तर आपल्या जो विकसित राष्ट्र आहे, विकसित देश आहे, त्याच्यामध्ये शिक्षण पद्धती कशी आहे, अतिशय स्वच्छ, अतिशय क्लीन असं तिथलं वातावरण. तिथले सगळे विद्यार्थी सकाळी आल्यानंतर प्रथम परिसर, आपले वर्ग, अगदी वॉशरूम्स आहेत, सगळं स्वच्छता करतात. आपली लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आणि तिथली लोकसंख्या 15 कोटी आणि आपल्यापेक्षा 4-5 पट मोठं राष्ट्र. हे सगळं असताना त्या ठिकाणी मी त्या प्राचार्यांशी, ओरेनबर्गमधल्या मेडिकल युनिव्हर्सिटीच्या प्राचार्यांशी बोललो, सर आपलं हे विकसित स्वच्छता वगैरे हे कसं काय? मग त्यांनी एकच सांगितलं, म्हटलं आपले विद्यार्थी खूप तिथं शिकतात मेडिकलला, तर त्यांनी एकच सांगितलं, इंडियन्स आर व्हेरी ब्रिलियंट. भारतीय माणसं अतिशय ब्रिलियंट आहेत, बट दे हॅव नो सिविक सेन्स अँड डिसिप्लिन. तर त्यांना काय आहे, सिविक सेन्स नाही आहे, त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला, आणि डिसिप्लिन नाही, शिस्त नाही. आपण काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अख्ख्या रशियामध्ये कुठलाही विद्यार्थी वहीचं पान फाडत नाही, पुस्तकाचं पान फाडत नाही, त्याला पनिशमेंट आहे. आपल्याकडे ढीस असतो, बरोबर की नाही? तर ह्या गोष्टीपासून आपण दूर राहायचं, आपल्याकडे डिसिप्लिन असायला हवं. देर इज नो एज्युकेशन विदाऊट डिसिप्लिन. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. कडक शिस्तीशिवाय, कडक हा शब्द वापरतो, शिक्षण होत नाही. जर आपल्याला चांगला विद्यार्थी व्हायचं आहे, सुजाण व्हायचं आहे, म्हणजे कर्मवीर अण्णांना अभिप्रेत असणारा सुसंस्कृत विद्यार्थी व्हायचा असेल, तर आपल्याकडे सिविक सेन्स पाहिजे. म्हणजे आपण सगळे जे नागरिक शास्त्राचे नियम आहेत ते पाळले पाहिजे. कुठेही थुंकता कामा नये, वर्गात अस्वच्छता नको, भिंतीवर लिहायला नको, शिष्टाचार जपला पाहिजे, मोठ्यांशी चांगलं वागलं पाहिजे, रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. हा सिविक सेन्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोठं होण्यासाठी फक्त शिक्षण उपयोगाचं नाही आहे, फक्त पैसे उपयोगाचे नाहीत, फक्त त्यासाठी समाधान. आज सुख कशात मोजलं जातं माहिती आहे का? माणूस एखादा म्हटलं जातं हा माणूस फार सुखी आहे, तर तो पैशात मोजला जात नाही, तो किती समाधान आहे याच्यावर मोजलं जातं. तर लक्षात ठेवा, जर आपल्याला एक सुजाण नागरिक बनायचं असेल तर आपल्याकडे डिसिप्लिन पाहिजे, सिविक सेन्स पाहिजे आणि पर्सिस्टन्स, चिकाटी पाहिजे. ह्या जर गोष्टी असल्या तर तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये किती अडथळे येऊ, तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर आजच्या कर्मवीर जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने तर मी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे व्हा. म्हणजे UPSC, MPSC, क्लास 1, क्लास 2, आणखी मोठमोठे अधिकारी व्हाल, चांगले शिक्षक व्हाल, डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, अशा मनापासून खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्हीसुद्धा डिसिप्लिनने राहाल ना उद्यापासून, का आजपासून राहाल? आत्तापासून राहायचं. म्हणजे बाहेर जाताना सुद्धा मी थांबणार आहे, तुम्ही कसे बाहेर जात आहे ते सुद्धा बघणार आहे. जर डिसिप्लिन असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला येतात आणि मिळतात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पुनश्च एकदा तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा 1996-97 या सालामध्ये या प्रशालेमध्ये इयत्ता 10वीच्या बॅचचे माझे विद्यार्थी, ज्यांनी उद्योग विश्वामध्ये एक वेगळी ओळख आपल्या कार्यकर्तृत्वानं निर्माण केली. मग त्याच्यामध्ये खरं तर पिंपळगाव हे त्यांचं मामाचं गाव, मग चाकण असेल, राजगुरुनगर असेल, कनेरसर असेल, आणि या साऱ्या परिसरामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्यकर्तृत्व ज्यांनी आपल्या निर्माण केलं, ते आर्यलक्ष्मी इंडस्ट्रीयल पॅकेजिंगचे प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वा, भाग्यलक्ष्मी स्टील्स इंजिनिअरिंग, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे जे 10 युनिट्स कार्यरत आहे, ते उद्योजक आणि एक दानशूर नेतृत्व तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अनिल शेठ बानखेले साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य अनिल शेठ बानखेले साहेब. खरं तर वेळ होऊन गेलेली आहे, तो मला 5:30 वाजून गेले. तसं मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मी काय कोणी वक्ता नाही. आज कर्मवीर भाऊराव पाटलांची 138वी जयंती, या जयंतीनिमित्त
मला जे काही तुम्ही बोलवलं त्यानिमित्त सरांचं आभार व्यक्त करतो. जाता जाता कर्मवीरविषयी सरांनी यापूर्वीच्या वक्त्यांनी भरपूर काही सांगितलेलं आहेच. जाता जाता फक्त सरांचं एक फक्त वाक्य घेतो की अडचणी तुम्हाला खूप येतील, पण अडचणी येताना प्रयत्न करत राहा आणि थोडीशी रिस्क घेत चला. रिस्क म्हणजे काय असं नाही की कुठं झाडावर चढ आणि खाली उडी मारा आणि की असं तसं नाही. प्रयत्न करताना थोडीशी रिस्क घेऊन हे करत जा फक्त. आणि बाकी आता काही जास्त बोलण्यासारखं नाहीच आहे. मी 2 मिनिट माझे विचार थांबवतो आता. धन्यवाद साहेब. विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रमाला अधिकचा उशीर देखील झालेला आहे, परंतु सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देणं देखील क्रमप्राप्त आहे. परंतु साऱ्या मान्यवरांच्या समवेत आपण खाली जाऊन एक ग्रुप फोटो त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तिथंच ते पारितोषिकाचं वितरण देखील संपन्न होईल. तत्पूर्वी या गावातील अनेक मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी काही ठेवी देखील ठेवलेल्या आहेत. त्याचं एक वाचन थोडक्यामध्ये मी आमचे सहकारी आदरणीय बांगर सरांना विनंती करतो की आपण ते वाचन करावं आणि तदनंतर आभार प्रदर्शनानं या कार्यक्रमाची सांगता होईल. इयत्ता 6वीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे लायगुडे संस्कार किरण. या विद्यार्थ्याला ज्या ठेवी दिलेल्या आहेत साधारणतः 1,40,302 रुपयाच्या ठेवी आहेत. त्याची व्याजाची रक्कम झालेली आहे 9,120 रुपये. ही संपूर्ण व्याजाची रक्कम विभागून देण्यात आलेली आहे. इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 9वी या वर्गामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत प्रथम क्रमांकाने पास झालेले आहेत. संस्कार किरण लायगुडे इयत्ता 6वी 286 रुपये आहेत. या बक्षिसाचं वितरण माता शेठ पोखरकर यांच्या हस्ते लगेच करून देतो. खाली द्यायचं, ठीक आहे, वाचून दाखवू, ठीक आहे, 1 मिनिट वाचून दाखवतो. त्यानंतर इयत्ता 7वीमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी पोखरकर वेदांत राजेंद्र 286 रुपये. इयत्ता 8वीमध्ये प्रथम क्रमांकाने आलेला विद्यार्थिनी कुमारी इंदोरे स्मृती पंडित. इयत्ता 9वीमध्ये आलेल्या विद्यार्थिनी गौरी श्याम 286 रुपये प्रत्येकी. SSC परीक्षा मराठी विषयामध्ये प्रथम आलेला विद्यार्थिनी आरगडे अनुष्का नितीन. आणि इयत्ता 10वीमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी आणि विद्यालयामध्ये प्रथम क्रमांकानं आलेली विद्यार्थिनी. या विद्यार्थिनीला जे बक्षीस मिळालेलं आहे ते आहे 6,298 रुपयांचे आहे. त्यानंतर टाळ्या वाजवा की जरा. त्यानंतर विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेली विद्यार्थी कुमारी नेहा शामराव वाळुंज या विद्यार्थिनीला 303 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर विद्यालयामध्ये 3ऱ्या क्रमांकानं आलेला जो विद्यार्थी आहे आयुष विकास पोखरकर या विद्यार्थ्याला विद्यालयामध्ये मुलांमध्ये द्वितीय आलेला हा विद्यार्थी आहे. या बक्षीस आहेत 1,375 रुपये. अशा पद्धतीनं विद्यालयामध्ये एकंदर 7 विद्यार्थी आलेले आहेत. या संपूर्ण बक्षिसाचं वितरण 9,120 रुपये व्याजाची रक्कम ही विभागून दिलेली आहे. बाकीची उर्वरित जे बक्षीस आहे ते खाली दिले जाईल. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या नंतर आपल्या या विद्यालयामध्ये त्या कार्यक्रमासाठी आणि नंतर शाळेच्या भौतिक सोयीसुविधांचा विकास करत असता अनेक मान्यवरांनी या पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी उदार दातृत्वाने आणि देणगी स्वरूपामध्ये किंवा वस्तुरूपाने या ठिकाणी आपल्या प्रशालेला सहकार्य केलं. परंतु वेळेच्या अभावी खरं तर विद्यार्थ्यांना अधिकचा उशीर होते, त्यांनाही घरी जायचे. त्याच्यामुळं त्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मानानंतर आपण एका कार्यक्रमामध्ये करूयात असं सरांनी सांगितलेलं आहे. त्या सर्वांची मी प्रथमतः विद्यालयाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, कारण अधिकचा वेळ या ठिकाणी झालेला आहे. आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती या प्रशालेच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून एक आदर्श नेतृत्व ज्यांनी केलं ते सन्मान्य माताजी शेठ पोखरकर साहेब यांना विनंती करतो की आपण आभार मानावेत. नंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. सगळ्यांनाच कंटाळा आलाय. 2च मिनिटात कार्यक्रमाची सांगता होणार आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर बाबा पाटलांचा, रयत शिक्षण संस्थेचा धन्यवाद. आज थोर शिक्षण महर्षी
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला जे अध्यक्ष म्हणून लाभले ते आपल्या या शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी SSC 1997च्या बॅचचे एक आदर्श विद्यार्थी आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे त्यांच्या मामाचं गाव, त्यांचं संपूर्ण बालपण शैक्षणिक जीवन या पिंपळगावमध्ये गेलं आणि एकदम प्रतिकूल परिस्थितीमधून जीवन जगत असताना मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे हे स्वप्न वगाशी बाळगून आज अनिल बानखेलेंसारखं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व, आज 5 कंपन्यांचे ते मालक आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यामध्ये ख्याती आहे. आज आपल्या पिंपळगावची यात्रा, ज्या यात्रेचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, त्या बैलगाड्याचा घाट कुशभाऊ शेठ बांगर यांनी गेल्या 30 वर्षापूर्वी बांधून दिला होता आणि आता पुन्हा एकदा तो नव्यानं घाट बांधायचं जेव्हा ठरलं तेव्हा या घाटासाठी ग्रामस्थांकडून देणगी गोळा करायचं ठरलं. परंतु त्यावेळेस अनिल शेठ बानखेलेंसारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि 12 लाख रुपये वैयक्तिक एकट्याने देऊन संपूर्ण घाटाचं काम त्या ठिकाणी पूर्ण करून दिलं. म्हणजे एवढं मोठं दानशूर असलेलं व्यक्तिमत्व या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलं आणि असे हे हिरे घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या वेळ शिक्षण संस्थेने केलंय आणि म्हणून खऱ्या अर्थानं अध्यक्ष म्हणून जी निवड केली ती अतिशय सार्थ आहे. जसं अनिल शेठ बानखेलेंसारखं व्यक्तिमत्व घडलं तसं व्यासपीठावरती सगळी मंडळी, माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, वैभवसारखा कार्यकर्ता असेल, आम्ही सगळी मंडळी या शाळेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये शिकून त्या ठिकाणी आम्ही आमचं जीवन त्या ठिकाणी घडण्याचं काम करत आहोत. तर तुम्हाला देखील शिकून खूप खूप मोठं व्हायचं आहे. या निमित्ताने मी एकच सांगेल की मान्यवरांना वेळ मिळावा म्हणून आम्ही आमची भाषणं व्यक्त केली. तर त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी ज्यांचं प्रबोधन या ठिकाणी कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान ठेवलेलं होतं ते पारनेर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे सर, की जे हरिभक्त परायण देखील आहेत आणि ज्यांनी संत साहित्यामध्ये PhD करून डॉक्टरेटची पदवी मिळवलेली आहे, असे प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे सर हे या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून लाभले. त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळावेत, ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून अनिल शेठ बानखेले यापूर्वीच ते एकदा आपण नियोजित कार्यक्रमाला त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांच्या कंपनीच्या कामाच्या निमित्ताने ते परदेशामध्ये गेलेले होते म्हणून त्यावेळेस येऊ शकले नाही. परंतु आज मात्र आवर्जून तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते उपस्थित राहिले म्हणून त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि प्रमुख पाहुणे म्हणून या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला घडवण्याचं काम केलं आणि मला वाटतं या शाळेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक म्हणून कार्यरत असणारे आपले निलेश बानखेले सर, की ज्यांच्या कुटुंबाचं या शिक्षण संस्थेसाठी खूप मोठं योगदान आहे. कोट्यवधी रुपयाची मनसरची महात्मा गांधी विद्यालयाची जमीन बानखेले सरांच्या कुटुंबाने त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेला दान दिली. एवढं मोठं दातृत्व असलेलं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं आपल्या शाळेला देखील घडवण्याचं त्यांनी काम केले. गेल्या 25 वर्षामध्ये कमीत कमी हजारो विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी पिंपळगावचे घडवण्याचं काम केलं. असे आपल्या सर्वांचे आदर्श शिक्षक आदरणीय निलेश बानखेले सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे ज्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलमध्ये सध्या सदस्य म्हणून काम करतायत, त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसाठी ज्यांनी गेले अनेक वर्ष अतिशय कार्यक्षमपणे काम केले असे आदरणीय आनंदराव तांबे सर हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. आणि सर्वात महत्त्वाचं, या शाळेवरती रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर आवर्जून पिंपळगावच्या शाळेला भेट देऊन पिंपळगावच्या सगळ्या समस्या समजून घेण्याचं काम केलं. आणि 2 दिवसापूर्वी त्यांना फक्त फोन केला, म्हणलं सर तुम्ही या कार्यक्रमाला आलं पाहिजे. 1 मिनिटामध्ये त्यांनी आपली विनंती मान्य करून, आता तसं पाहिलं तर पुण्यातून मंचरला यायचं सध्या सोपी गोष्ट राहिलेली नाही, कारण मी रात्री पुण्यातून मंचरला सर 4.5 तास लागले, तुम्हाला सुद्धा कमीत कमी 3 तास लागले असतील, कारण भोसरी ते भाम फाटा इथपर्यंत यायला एवढी ट्रॅफिक असते, एवढी ट्रॅफिक की माणूस मुंबईला पोहोचतो, इकडे नाशिकला पोहोचतो, पण भोसरीतून माणूस मंचरला पोहोचत नाही, एवढी ट्रॅफिक असते. एवढ्या सगळ्या वाहतुकीच्या ट्रॅफिकमधून देखील या ठिकाणी आपले आदरणीय दत्तात्रय गायकवाड सर, की जे सहाय्यक विभागीय अधिकारी आहेत, आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत, आवर्जून या शाळेवरती त्यांचं खूप प्रेम आहे, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सगळेच मान्यवर या ठिकाणी मग सगळे स्कूल कमिटी सदस्य असतील, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या शाळेचं बांधकाम होत असताना सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी सुमारे 1,05,00,000 रुपयाची देणगी आत्तापर्यंत शाळेला त्या ठिकाणी जमा करून दिली. आणि म्हणून एवढं मोठं भव्य दिव्य काम
उभं राहिलं आणि रयत शिक्षण संस्थेने देखील आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार 50% निधी देण्याचं मान्य केलं होतं. रयत शिक्षण संस्थेने देखील 1 कोटी सुरुवातीला दिले, परंतु दरम्यानच्या काळामध्ये थोडंसं नाही म्हटलं तर टेंडर प्रक्रियेमध्ये वगैरे थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. सर तुम्हाला त्या माहिती आहेत. ठेकेदाराला जिथं 60 लाख रुपये मजुरी जाणे अपेक्षित होतं तिथं 55 लाख रुपये गेले तरी काम पूर्ण झालं नाही आणि म्हणून शेवटी हे काम अपूर्ण राहिलं. मग राहिलेल्या कामाचं एस्टिमेट झाल्यानंतर 75 लाख रुपयामध्ये राहिलेलं काम पूर्ण होणार असं त्या ठिकाणी एस्टिमेट झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने हे सगळे 75 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्याच्यापैकी 42 लाख रुपये संस्थेने दिले असून त्या पैशातून या 4 खोल्यांचं राहिलेलं बांधकाम पूर्ण झालं, वरचं वॉटरप्रूफ झालं, पॅरापेट झालं, जी सगळी कामं त्या ठिकाणी पूर्ण झाली. परंतु आता राहिलेलं काम 75 लाखाचं जरी होतं, परंतु आम्ही हे काम सगळ्या कमिटीने दक्ष राहून त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम चालवलं आहे. त्या 75 लाखामध्ये 10 लाखाची बचत होऊन ते काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे माझी विनंती अशी आहे, तुम्ही त्या ठिकाणी चेअरमन साहेब असतील, सचिव साहेब असतील, आपल्या विभागाचे चेअरमन असतील, या सगळ्यांच्या कानावरती घालून राहिलेली रक्कम जर तुम्ही आम्हाला दिली तर निश्चित हे राहिलेलं काम लवकर पूर्ण होऊन तुमच्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते लवकरात लवकर शाळेचं उद्घाटन करण्याचा आमचं त्या ठिकाणी स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. तर त्या दृष्टीने विभागीय अधिकारी आदरणीय गायकवाड सरांना माझी विनंती आहे की हा निरोप तुम्ही तुमच्या मॅनेजिंग काउन्सिलपर्यंत पश्चिम विभागापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं आणि या शाळेचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी निश्चित संस्थेकडे मदत व्हावी. राहिलेली कामं मात्र आम्ही संस्थेकडे यापुढे पैसे मागणार नाही. कितीही पैसे लागू द्या, 1 कोटी लागू, 2 कोटी लागू, सगळी कामं आम्ही भविष्यकाळामध्ये निश्चित ग्रामस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण करू. आता या ठिकाणी शाळेला प्रयोगशाळा नव्हती. आमच्या या शाळेचे माजी विद्यार्थी प्रकाश शेठबबन बांगर की जे कमलदेव संस्थेमध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, तर त्यांनी आणि त्यांचे सहकारी मित्र उद्योजक अनिल शेठ पोखरकर त्यांनी या शाळेला त्या ठिकाणी हे संपूर्ण रंगकाम म्हणजे त्या ठिकाणी प्रायमरी मागून देण्याचं काम केलं. त्यामुळे मला आता चांगली दिसायला लागली आणि या शाळेला एक प्रयोगशाळा चांगली असावी म्हणून 3 लाख रुपये खर्च करून प्रयोगशाळेचं देखील काम त्या ठिकाणी पूर्ण केले. आमच्या मुलांसाठी मुलींसाठी स्वच्छतागृह त्या ठिकाणी व्यवस्थितपणे नव्हतं म्हणून आमच्या शाळेचे एक आदर्श शिक्षक आदरणीय बांगर सर की ज्यांच्या सौभाग्यवती सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्या संगीता बांगर मॅडम यांनी एका CSR कंपनीला सांगून 17 लाखाचं अद्ययावत स्वच्छतागृह आता आमचं काम चालू आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने राहिलेली कामं मग आता 7 एकरला कंपाऊंडचं काम करायचं आहे. त्याच्यामध्ये आता प्रकाश शेठ बांगर त्यांच्या पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. दक्षिण बाजूने त्या ज्या आमच्या खोल्या आहेत काही त्यांचं अतिक्रमण होऊ नये म्हणून सुमारे 7 लाख रुपये त्यांनी पतसंस्थेमधून त्या ठिकाणच्या संरक्षण भिंतीसाठी टाकलेत. परंतु त्यांचा मानस असा आहे की त्या ठिकाणी मुलांना एक चांगलं उद्यान व्हावं, एक चांगली ओपन जिम व्हावी, त्या दृष्टीने संपूर्ण त्या मंदिराच्या परिसराला संरक्षण भिंत बांधण्याचं त्यांनी त्या ठिकाणी एक थोडंसं स्वप्न पाहिलेलं आहे. त्यासाठी 20 ते 22 लाख रुपये खर्च आहे. तो संपूर्ण खर्च पतसंस्था असेल, ग्रामस्थ असतील, दानशूर देणगीदार असतील, माजी विद्यार्थी असतील त्यांच्या माध्यमातून करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलंय. म्हणून एकदा प्रकाश शेठ बांगर आणि त्यांच्या सहकार्यांसाठी देखील जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि त्यांचा एक ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. तर या ठिकाणी सर आता या पुढच्या काळामध्ये आता काही विद्यार्थी आमचे सगळे इथं बसलेले नाहीत कारण हा हॉल आमच्या शाळेसाठी सफिशियंट नाही आहे. त्यामुळे एका मोठ्या सभागृहाची आता आम्हाला गरज आहे. या शाळेचं एकदा उद्घाटन झालं तर मी तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने शब्द देतो कमीत कमी 2 कोटी रुपयाचं सभागृह की जिथं या गावचे मोठे मोठे कार्यक्रम देखील होतील असं एक मोठं सभागृह त्यासाठी ही नियोजित जागा या बाजूची आम्ही राखीव ठेवलेली आहे. तर किमान 2000 लोक बसतील असं एक भव्य दिवस सभागृह. मग त्यासाठी आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, शासन असेल, जिल्हा परिषद असेल यांची देखील आम्ही मदत घेऊन सुमारे 2 कोटीचं सभागृह या शाळेमध्ये मुलांसाठी आणि ग्रामस्थांसाठी बांधण्याचं आपलं स्वप्न आहे ते देखील पूर्ण होईल. आता वेळ अधिक झाला आहे, मुलांना माहिती आहे मी बोलायला लागलो खूप बोलतो पण आता हे भाषण नाही, हे आभाराचं भाषण आहे म्हणून अधिक न बोलता या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अरुणराव बांगर की जे सध्या आपल्या गावचे विद्यमान उपसरपंच आहे आणि तसं पाहिलं तर अरुणराव आणि निलेश बानकेले या ठिकाणी अनिल शेठ बानकेले हे वर्गमित्र आहेत आणि वर्गमित्र असल्यामुळं थोडंसं हक्काने सांगतात की अनिल शेठ तुम्हाला हे करावं लागेल. 12 लाखाची देणगी अरुण शेट्टी त्या ठिकाणी मिळवून दिली. जसं गावासाठी एक भव्य दिव्य काम अनिल शेठच्या माध्यमातून झालंय तसं या शाळेसाठी सुद्धा त्यांचं नाव अखंड राहावं असं एक चांगलं काम अनिल शेठच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये व्हावं अशी देखील विनंती करतो. आणि या सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करून असंच प्रेम, असाच आशीर्वाद, असं दातृत्व या शाळेसाठी कायम ठेवा आणि हे दातृत्व भविष्य काळामध्ये तुमच्या माध्यमातून घडावं. तुम्ही खूप मोठं व्हा आणि या शाळेसाठी समाजासाठी तुमच्याकडून देखील देण्याचं काम व्हावं त्यासाठी खूप मोठं व्हा. तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मान्यवरांचं थोडक्यात आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. उद्याचा पेपर
तर तुम्ही त्यासाठी यायचंय. वेळ फार झालेला आहे. त्यातच ब्युटी अप्रवण क्षेत्र आहे. आपले पालक बरोबर आले असतील तर त्यांच्या बरोबर जायचंय. अन्यथा आम्ही त्या आहोत तोपर्यंत तुमच्या पालकांना कॉन्टॅक्ट वगैरे करून बोलूया. तर पहिल्यांदा तुम्ही मुली पाठीमागून कर्मवीर भाऊराव पाटलांचा रे शिक्षण संस्थेचा धन्यवाद सर.